नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन याविषयी बघणार आहोत. प्रत्येकाची कल्पना करण्याची शक्ती ही थोडी भिन्न भिन्न असते. कल्पनाशक्तीच्या जोरावरच मनुष्य उन्नतीची मोठी मोठी शिखरे प्राप्त करीत असतो. आणि ही कल्पनाशक्ती, ज्याला आपण इंग्रजीमधून इमॅजिनेशन म्हणतो, ती आपण जो आयुर्वेद की ज्यात आयुष्याचं ज्ञान भरलेलं आहे त्याच्या दृष्टिकोनातून विविध ग्रंथांचा सारांश मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आपली कल्पनाशक्ती कशी वाढवू शकतो याविषयी थोडक्यात बघूया. या ठिकाणी मुद्दामूनच शीर्षक दिलेलं आहे, जे न देखे रवी ते देखे कवी. कारण जे कवी असतात, जे कविता करतात, त्यांची कल्पनाशक्ती त्या दृष्टीने अत्यंत सूक्ष्म असते. आणि तशा पद्धतीची कल्पनाशक्ती जर आपण आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने निर्माण केली, आपल्या कार्याच्या दृष्टीने निर्माण केली, तर निश्चितच सर्व क्षेत्रात प्रगती उन्नती साधणे सहज शक्य आहे. म्हणून एका तज्ज्ञानं म्हटलं आहे की कल्पनाशक्ती जगावर राज्य करते. कल्पनाशक्ती तुमच्या मनातील प्राथमिक क्षमतांपैकी एक आहे आणि तुमच्या सर्व कल्पनांना प्रत्यक्षात प्रक्षेपित करण्याची आणि मांडण्याची शक्ती आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही व्यवसायात असाल आणि तुमच्या मोठ्या व्यवसायाचे, नवीन कार्यालयांचे, नवीन आउटलेटचं चित्र तुमच्या मनात काढू शकतात आणि मनाच्या किमयांद्वारे तुम्ही ही चित्रे पुढे प्रत्यक्षात आणू देखील शकता. रेडिओ, त्यापुढे टेलिव्हिजन, त्यापुढे मोबाईल, सर्व प्रकारचे मनुष्याला आवश्यक असणारे सॉफ्टवेअर्स, विमानं, सुपरसॉनिक जेट विमान, रॉकेट, विविध प्रकारचे शोध माणसाच्या कल्पनाशक्तीमुळेच प्रत्यक्षात आलेले आहेत. आपल्याला जर आपली कल्पनाशक्ती चांगली निर्माण करायची असेल, म्हणजेच कल्पना करण्यात आपण चांगले कसे होऊ शकतो, हा जर विचार आपण करणार असू, तर पुढील काही आचरण करणे देखील गरजेचे आहे. सर्वप्रथम आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक असणं महत्त्वपूर्ण आहे. कुठलेही मतभेद असतील तर ते दूर करावेत. वाचनद्वारे प्रबोधन हे आपले स्वतःचे आणि मनाचे करणे अत्यंत आवश्यक आहे. सोबत छोटी मोठी लिखाणं करून स्वतःला समृद्ध करावे. मनाच्या शांततेसह शांतता नांदावी म्हणून शांतता वाढवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मनावर एक छान प्रेरणादायी छाप पाडण्यासाठी ग्रामीण भागात एक फेरफटका मारावा. म्हणजे जे लोक शहरी भागात आहेत त्यांनी ग्रामीण भागात एक फेरफटका मारावा आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींनी छोट्या वस्ती, तांडा किंवा मोठ्या शहरात देखील एक फेरफटका मारावा. तसेच 2 ते 3 वर्षातून एकदा एखाद्या अरण्यात फिरण्यासाठी जावे. निसर्ग सौंदर्यात कधीतरी जावे आणि आपले शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. यासोबत आपल्याला हवे ते अन्न खाण्याचा आनंद नेहमी घ्यावा. सुगंधी फुलांच्या सहवासात त्यांच्या सुगंधाने कधीतरी न्हावे. संगीत आणि निसर्गात जाऊन त्याचा आस्वाद घ्यावा. निसर्गातील संगीत ऐकावे किंवा शांततेत एकांतात असे ध्वनी कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर ऐकले तरी चालतील. बुद्धिमत्तेसह आपली कल्पनाशक्ती प्रभावीपणे वापरण्यासाठी स्वतःवर आणि आपल्या सभोवतालावर प्रेम करा. सर्व भ्रम दूर करावेत. अशा प्रकारे जर आपण कल्पनाशक्ती वाढवली तर निश्चितच आपल्यामध्ये एक ईश्वरीय शक्ती असल्याचा आनंदाचा लाभ आपल्याला घेता येऊ शकतो. नमस्कार.